हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत, कुठेतरी बाहेर फिरायला जायचं आहे, पण दूर नाही, पुण्यामध्येच. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आणि तुम्हाला ऊनसुद्धा नको आहे तर तुम्ही इथेच जाऊ शकता. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ही प्लेस माहितीसुद्धा असेल. तर ही आहे दुर्गा टेकडी, किंवा ज्याला दुर्गा उद्यान असंही म्हणलं जातं, किंवा दुर्गा माता मंदिर असंही म्हणलं जातं. तर इथे त्यांचे तिकीट दर आहेत, पण जर तुम्ही सकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये गेलात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तिकीट काढायची गरज नाही. आणि आतमध्ये पूर्णपणे सावली असते, कारण पूर्ण असं जंगल आहे. आणि जंगल म्हणजे थोडक्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशी झाडं आहेत आणि सिमेंटचा असा रोड आहे, आणि व्यवस्थित तुम्ही तिथून वॉक करू शकता. खूप छानसा असा इथं तलावही आहे, आणि त्या तलावामध्ये खूप छान बर्ड्स पण असतात, तेही तुम्हाला बघायला मिळतील. अगदी लहानांपासून ते सिनियर सिटीजनपर्यंत सगळ्यांसाठी ही बेस्ट प्लेस आहे. इथं पाणी प्यायची सोय आहे ना, वॉशरूम आहे इकडे, सगळं सोय आहेत बघ इथं. आणि इथे सगळ्यात छान गोष्ट म्हणजे अगदी पिण्याच्या पाण्यापासून ते वॉशरूमपर्यंत सगळ्या सोयी आहेत. योग मंदिर आहेत, त्यानंतर लहान मुलांना खेळण्यासाठी जी बाग असते, म्हणजे जे स्लाईड्स वगैरे आहेत, ते सगळे प्रकार इथं आहेत. तुम्ही इथं मॉर्निंग वॉक करू शकता. लहान मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त अशी जागा आहे. तुमची सायकल घेऊन येऊ शकता. इवन तुम्ही बॅडमिंटन रॅकेट्स वगैरे घेऊन येऊ शकता आणि इथे खेळू शकता, आणि मस्त तुम्ही स्वतः वॉकसुद्धा करू शकता. आणि खरंच ही एक आमची खूप छानशी अशी फेवरेट प्लेस आहे, की जी आम्हाला आवडते. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण सगळ्यात लास्टला इथे तुम्हाला खायला काय मिळेल ते सुद्धा सांगितलेलं आहे. इकडे काय मस्त वाटतं तुम्हाला एकदम. हो ना, काय काय आहे इथं बघायला? बघा तुम्हाला एकदम शांत निसर्ग आहे, शांत एकदम हिरवगार जातं. आणि मोर पण आपल्याला दिसलेले कितीतरी वेळेला. मोर आहेत, बरेचसे मोर, खूप मोर आहेत, पक्षी आहेत वेगळे वेगळे. आणि ते बदक पण आहे तलावामध्ये. तलाव तर खूप मोठा आहे, खूप मजा येईल बघायला. आणि मोठा राऊंड होतो है ना, खूप मोठा राऊंड आहे. इथून एक तिथून पुढे गेल्यानंतर एक मोठा तलाव आहे, त्यात बदके खूप छान, पाणी मस्त आहे. मंदिर आहे दुर्गा मातेचं, खूप छान मंदिर आहे. हो ना, तुम्हाला वरून सगळं असं पूर्ण दिसतं उंच गेल्यानंतर वर. व्ह्यू पण मस्त आहे. आणि इथे खूप उत्साही माणसं आहेत, हो, सगळे हेल्दी लोक आहेत एकदम. त्यामुळे तुम्हाला एक वेगळी एनर्जी मिळते, लहानांपासून अगदी सिनियर सिटीजन पर्यंत. आणि हा ना असं चढच आहे, जसं दिसतोय तसं एकदम. इथे तुम्ही योगा मॅट घेऊन येऊ शकता आणि योगा करू शकता. अशी इतकी सुंदर आणि शांत प्लेस आहे. आणि सगळ्यात मेन इथलं वैशिष्ट्य म्हणजे मे महिना असून, इतकं ऊन असून सुद्धा इथे एवढी सावली आहे की नाही. हिरवीगार पान आहेत, आणि थंडीमध्ये तर खूपच छान असतं. आम्ही ॲक्च्युली दर सॅटर्डे संडे आधी इकडे यायचो विकेंडला वॉकला. आता इथे एक शॉर्टकट आहे, तिथून आम्ही जाणार आहे. हां, इथं व्यायाम करायला प्रॉपर तुम्ही एक्सरसाइज करू शकता. आणि इथून हा शॉर्टकट आहे. आणि इथूनच गेल्यानंतर आम्हाला बऱ्याच वेळेला मोर दिसलेत. बघू आज दिसला तर एखादा, जर नाही दिसला तरी आमची मागची एखादी क्लिप असेल ती ॲड करूच आम्ही. खूप आहे त्यांचा ग्रुप आहे, 5-6 मोर आहेत जवळजवळ, आणि अगदी जवळून दिसतात, अगदी जवळून. थांबत नाही युजली. तर जसं तुम्हाला सांगितलं, तर ॲक्च्युली या दिवशी आम्हाला मोर दिसले नाहीत, पण तुम्हाला सांगितलं आम्ही आधी दर विकेंडला इकडे जायचो वॉकला, त्यामुळं आम्हाला दरवेळी ते दिसायचे, आणि ते आम्ही आमच्या मोबाईलमध्ये कॅप्चर केलेले आहेत. आणि हेच आहेत ते सुंदर आणि अप्रतिम असे मोर, इतक्या जवळून आम्हाला बघायला मिळाले. आणि इथून प्रॉपर असं ट्रेक करण्याचा फील येतो. आणि मग असं बघितलंच तुम्ही
की तो प्रॉपर असा सिमेंटचा रोड आहे, ब्लॉकचा आहे ना. आणि हे असं ट्रेकिंगचं फील येतं. पुणेकरांचं फ्लॅटचं जंगल. आणि जर तुम्हाला उन्हाळ्यात कुठेतरी ट्रेकला जायचंय तर हा तुमचा छोटासा ट्रेक होऊ शकतो. अगदी बिगिनर्ससाठी तुम्हाला एक्सरसाइज करायची असेल तर हे होऊ शकतं. तर ॲक्च्युली आम्ही केदारखंडाला गेले होते, त्यावेळी आमचं प्रत्येक वीकेंड सॅटर्डे संडे आम्ही फक्त इथंच यायचो आणि 2 राऊंड मारायचो आहे ना, 2 राऊंड याचे मारायचो आणि चांगला व्यायाम व्हायचा. पण आता आज बऱ्याच दिवसांनी असं दम लागल्यासारखं वाटत आहे. इथं थोडंसं ऊन आहे कारण आम्ही हे शॉर्टकटने आलोय, त्यामुळं शॉर्टकट नाही आहे पण असं थोडं इथं ट्रेकिंगचं फील येतं. हा असा रोड आहे सगळा जंगलासारखा. पण जर तुम्ही प्रॉपर ते सिमेंट वेनी गेला तर ते सगळं सेफ पण आहे आणि तिथे तुम्हाला ऊन बिलकुल लागणार नाही. आणि हा रोड परत आम्ही वर गेलो की त्याच रोडला जाऊन मिळणार आहे आता, है ना. पण इतकी झाडं लावली त्यांनी विचारायला नको. खूप छान वाटते. म्हणजे इतकं असं शहराच्या ठिकाणी इतकी झाडं जंगलासारखंच केलेलं आहे. मस्त फील येतो. आणि तुम्हाला जर इथे मोर दिसले ना तर खूपच छान वाटतं. आता सावली आली इथे परत. आणि आता या रोडनी आम्ही आता इथं बाहेर पडत आहे, म्हणजे मेन रोडवर. हां, हा डेड एंड आहे. म्हणजे हो, स्काउट गाईडची मुलं आहेत तिथं. असं काहीतरी प्रोग्राम दिसतंय. जागोजागी बाकडे वगैरे. इथं असं जेवण वगैरे घेऊन यायचं, मस्त जेवायचं, ते पण छान आहे ना. वनभोजन लहान असताना असायचं ना शाळेमध्ये. आणि निसर्गाच्या कुशीमध्ये असलेलं हे सुंदर असं दुर्गादेवी मातेचं मंदिर इथं आहे. आणि त्याचसोबत बाजूला एक छोटंसं तळं आहे की जिथं कमळाचं तुम्हाला फूल दिसेल, कमळाची झाडं तुम्हाला इथे दिसतील. छोटासाच तलाव आहे. अर्थात आम्ही गेलो होतो त्यावेळी कमळाचं फूल नव्हतं, पण तसंच पुढे ज्यावेळी आम्ही चालत गेलो त्यावेळी मोठा तलाव होता आणि ते खूप छान अशी क्यूट बदकं होती की जी लहान मुलांना बघायला खूप जास्ती आवडतात. आणि अर्थातच आम्हाला पण ती बघायला खूप आवडतात. त्यामुळं बरीच इथं गर्दीसुद्धा होती बघायला. आणि याच्यानंतर मग आम्ही पडतो गार्डनच्या बाहेर. आणि बाहेर आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता हेल्दी. हो ना, कैरीचा, लिंबाचा, मिरची, गोड आंबा, गोड लिंबू, घरगुती आहे. तुम्हाला घरगुती, हेल्दी, पौष्टिक असे खाद्यपदार्थ इथं तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्ही ते खाऊसुद्धा शकता. आणि फक्त एवढंच नाही तर याचसोबत खूप साऱ्या फ्रेश अशा भाज्या, फळं तुम्हाला इथं मिळतील. अगदी फणस, करवंद हे सुद्धा मिळेल. आणि त्याचबरोबर काही नवीन पदार्थसुद्धा इथं तुम्हाला बघायला मिळतील. आम्ही इकडे खूप छान असा फणस घेतला. आणि त्याचसोबत उन्हाळी पदार्थ जे आपण म्हणतो उन्हाळी वाळवणाचे पदार्थ ते सुद्धा असतात. थालीपीठ, वेगळ्या प्रकारचे घावणं, त्याचबरोबर हेल्दी डोसे जसे मुगाचा डोसा असेल, हे पदार्थ, शेंगदाण्याचे लाडू, तिळाचे लाडू, नाचणीचे लाडू, गावाकडचं घरगुती तूप हे सुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळेल. आणि त्याचसोबत हे सगळं हे रिझनेबल रेटमध्ये असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्युअर असतं, हेल्दी असतं. त्यामुळं तुम्ही या पदार्थ इथले बघू शकता, घेऊ शकता. आम्ही बऱ्याच वेळेला इथे आल्यानंतर हा चहा पितो की जो आम्हाला खूप आवडतो. ग्रीन टी ज्याला तुम्ही म्हणू शकता, किंवा या चहाचं नाव वेगळंच आहे पण हेल्दी टी आहे हा. याच्यामध्ये आलं असतं, लिंबू असतो आणि अगदी मध असा हेल्दी असा पौष्टिक चहा हे बनवतात जो आम्हाला खूप आवडतो.
तर तुम्हालाही इथला हर्बल टी प्यायला आवडेल का आणि इथले वेगळे वेगळे हेल्दी पदार्थ ट्राय करायला आवडतील का? नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि एकदा तरी या ठिकाणी व्हिजिट करा. थँक्यू सो मच गाईज.